दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी आणि भोंदू बाबा अशोक खरात यांच्याविरुद्ध महिलांचं लैंगिक शोषण आणि फसवणुकीच्या प्रकरणाने संपूर्ण नाशिक जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी आत्ताची सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे. अनेक राजकीय लोकांचा गुरु असलेल्या या भोंदू बाबा खरातवर आतापर्यंत 6 गुन्हे दाखल आहेत. महिलांवरील लैंगिक शोषणामुळे तृप्ती देसाई आणि रुपेश नाटे आणि नागरिकांकडून कॅप्टन अशोक खरात यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे. नाशिकमधून आपण ही दृश्य बघत आहोत. महिलांचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी नाशिकच्या गुन्हे शाखेने भोंदू बाबा कॅप्टन खरातला 18 मार्चला अटक केली. त्यानंतर त्याला 24 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज खरात याची कोठडी संपत असल्याने त्याला जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकील आणि खरातच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. तसेच पोलिसांनी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. दरम्यान न्यायालयाने खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक. कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो. सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही. मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा. सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित.